तर दिल्ली स्फोटानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची बैठक झाली आहे। या बैठकीनंतर दहशतवाद्यांचं फुलांनी स्वागत केलेलं आहे अशी ही माहिती आहे। पीओकेच्या कोटली इथे लष्कराचा टॉप लीडर अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ यांची भेट झाली। रिजवान हनीफ हा लष्कराच्या पीओके युनिटचा उपप्रमुख आहे आणि तो लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यातल्या मुख्य दुवा म्हणून काम करतोय। रिजवान हनीफ हिलाल-उल-हक ब्रिगेड नावाच्या संयुक्त तुकडीचं नेतृत्व करतो। या बैठकीनंतर दहशतवाद्यांचं स्वागत करण्यात आलं। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हबीब ताहिर हा देखील रिजवान हनीफशी संबंधित होता। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? हे व्हिडिओ समोर येत आहेत सध्या। हे व्हिडिओ एक गोष्ट स्पष्ट करत आहेत की जो हल्ला झाला त्यामध्ये पाकिस्तानचा स्पष्टपणे हात आहे। दुसरा मुद्दा म्हणजे की पाक व्याप्त काश्मीरमध्ये रिजवान हनीफ आणि अब्दुल हे जे उपप्रमुख आहे रिजवान हनीफ याचा स्पष्टपणे हात दिसून येतोय। कारण जे पहलगामचा हल्ला झाला होता त्यामध्ये सुद्धा रिजवानचं पहलगाम मधल्या हल्लेखोरांशी ओळख होती। त्यामुळे एकीकडे निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत तर दुसरीकडे हा जल्लोष सुरू आहे आणि पाकिस्तानमधून याचे सगळे पाळेमुळे आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। भारताने यापूर्वी सुद्धा ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान हे अड्डे उद्ध्वस्त केले होते, मात्र आता सुद्धा काही हे मॉड्यूल जे आहे किंवा अड्डे जे आहेत ते सक्रिय आहेत हे यावरून स्पष्टपणे दिसतंय। आता तपास यंत्रणा नेमकं पुढचं कोणतं पाऊल उचलणार आणि जशाच तसं उत्तर देऊन पुन्हा एकदा हे अड्डे उद्ध्वस्त करले जाणार का हे पाहावं लागणार आहे। परंतु जल्लोषाचे व्हिडिओ हे दाखवत आहेत की या भारतामध्ये आणि दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाला त्या हल्ल्या पाठीमागं पुन्हा एकदा पाकिस्तानच स्पष्टपणे दिसून येतोय। नक्कीच। आणि या संदर्भात आता येत्या काळामध्ये तपास यंत्रणा कशा पद्धतीने याचे तार जोडतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।